जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो. आज मी सुषेण महाराज नाईकवाडे झकास मराठी या पेजवरती आपणा सर्वांसाठी आणि आमचे मित्र अर्जुन फड यांच्या आग्रहाखातर या ठिकाणी लाईव्ह येतो आहे. मित्रांनो, लाईव्ह येण्याचा विषय दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा तरुण. पहा, छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा तरुण हा विषय घेऊन आपण या ठिकाणी आज आपणा सर्वांच्या साक्षीनं सर्वांसमोर लाईव्ह येतो आहे. साधी गोष्ट मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हा विषय आपण समजून घेतला का? मुळात पहिली गोष्ट, कारण शिवाजी महाराज जर समजून घेतले असते तर आपण घाण गाणे डीजेवर लावून नाही ते गाणे डीजेवर लावून त्यांच्या मिरवणुकीमध्ये आपण अंगावरचे शर्ट काढून पॅन्ट काढून नंगा नाच केला नसता. प्रत्येक जयंतीमध्ये आपल्याला हे होतानाचं दिसतंय. माफ करा, आज थोडं कटू बोलतोय तरुणाईविषयी, पण तेवढं सत्य बोलतोय आणि त्या विचारांची आज गरज आहे. कारण गोड बोलून तुमचं मन जिंकणारे अनेक वक्ते तुम्ही पाहिले असतील. गोड बोलून तुमची स्तुती करून तुम्हाला भडकवून देणारे अनेक व्याख्याते कीर्तनकार तुम्ही पाहिले असतील. पण तुम्हाला खरं प्रबोधन सांगण्याची आज गरज आहे. आजच्या तरुणाईला खरं प्रबोधन करण्याची आज गरज आहे. पहा, बऱ्याच वेळेला शिवजयंतीला मी एक गोष्ट पाहतो, आवाज वाढव डीजे तुझ्या आईचा घो, किंवा एक नंबर दिसती साडीवर, असे अनेक एवढे घाण गाणे मी पाहिले आजपर्यंत की आमच्या आया बहिणीनं मिरवणूक दारापुढून जात असताना, छत्रपती शिवरायांची माझ्या राजांची मिरवणूक दारापुढून जात असताना माझ्या आया बहिणीला दरवाजे बंद करून घ्यावं लागले. मित्रांनो, या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील तर आजच्या तरुणाईनं याच्यासाठी पुढं आलं पाहिजे. प्रत्येक गावामध्ये 2 गट आहेत. त्यातला एक गट असा सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही नाचून नाही साजरी करायची, ती वाचून साजरी करायची. आणि त्यातला एक गट मात्र असा असतो, तो पिण्याची संधी बघतो की मला शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं दारू पिता येईल, मला नाचता येईल, मला एन्जॉय करता येईल. मित्रांनो, ही एन्जॉय करण्याची जागा नाही. एन्जॉय तिकडे लग्नात करा, वरातीत करा, तुमच्या निवडणुकीमध्ये करा. आनंद साजरा करण्याचे ठिकाणे काही वेगळे आहेत. जयंती साजरी करत असताना तो आनंद उत्सव तर आहेच, पण तिथं विचारांची पेरणी झाली पाहिजे. हे प्रामुख्याने लक्षात ठेवलं पाहिजे की या ठिकाणी आपण विचारांची पेरणी केली पाहिजे. आणि म्हणून आज आपण विषय घेऊन येतो छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा तरुण. मित्रांनो, शिवाजी महाराजांकडून अनेक गुण शिकण्यासारखे आहेत, अनेक गुण घेण्यासारखे आहेत. माझा राजा अनेक गुणांना भरलेलं ते एक भांडार आहे. शिवाजी महाराजांचे सकारात्मक विचार आज आपण घेऊ. चला, आजच्या तरुणाईनं छत्रपती शिवाजी महाराजांचे कुठले विचार घेतले पाहिजे आणि कुठले विचार घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. पहिली गोष्ट, शिवाजी महाराजांच्या इतिहासातले वादविवाद काढून उकरीत बसून आपण आपसात भांडू नये. होतं काय पहा, काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ब्राह्मणावर टीका करतात, तर काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मुसलमानावर टीका करतात. म्हणजे शिवाजी महाराजापासून काही लोकांमुळे मुस्लिम दूर गेले आणि काही लोकांमुळे ब्राह्मण दूर गेले. शिवाजी महाराजांपासून तुम्ही जर ब्राह्मण दूर लावत असाल किंवा शिवाजी महाराजांचं नाव घेऊन टीका करून तुम्ही जर मुसलमान दूर लावत असाल तर राजा राहिला कोणापुरता? तुम्ही शिवाजी महाराजांपासून हळूहळू माणसं दूर करायला लागली. असं एका जातीवर जर तुम्ही टिप्पणी करत गेलात आणि एका जाती जर तुम्ही टार्गेट करत गेलात आणि शिवाजी महाराजांचं नाव घेत गेलात तर शिवाजी महाराजांपासून माणसं तुटायला लागले तुमच्यामुळं, आपल्या बोलण्यामुळं. आणि शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व हे माणसं जोडणारं होतं. हयातभर आयुष्यभर या माणसानं फक्त माणसं जोडले आणि आपण त्यांचं नाव घेऊन माणसं तोडायला लागलो. आपण कुठल्या विचारानं चालायला लागलो? म्हणजे शिवाजी महाराजांचे विचार आपण पुढे नेतोय का शिवाजी महाराजांच्या विचारांच्या विरोधात वागतोय? आणि मला तरी जाणवतं आजच्या तरुणाईमधला बराचसा हिस्सा, 70% हिस्सा शिवाजी महाराजांच्या विचारांच्या विरोधात वागतोय. पहा, शिवाजी महाराजांचा फोटो गाडीच्या खोपडीवर लावायचा आणि कॉलेजच्या पोरींना कट मारायचा, नाही त्या मुलींची छेड काढायची. छेड काढणाऱ्या मुलांच्या गाडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नसावा, हे कटू पण सत्य आहे. घाण गाणे डीजेवर लावून नाही त्या गाण्यावर डान्स करणाऱ्या पोरांच्या गाडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नसावा, हे त्यांच्या विचारांच्या विरोधातली मुलं आहेत. आणि म्हणून मी म्हणतो 70% लोक, 70% तरुणाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या अपोजिट वागते आहे, विरुद्ध वागते आहे.
आणि म्हणून आपण त्या 70% यायला नको. याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणते गुण घेऊन पुढे जायचंय हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठला गुण आपण घेऊन पुढे गेले पाहिजे. पहिली गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांची त्रिसूत्री आपण समजून घेतली पाहिजे. आणि ती त्रिसूत्री अशी आहे, छत्रपती शिवाजी महाराज कोणतंही काम असू द्यात, कोणतंही काम, ते काम वेगात करायचे. शिवाजी महाराजांची त्रिसूत्रीमध्ये पहिली गोष्ट आहे वेग. पहिली गोष्ट वेग, दुसरी गोष्ट आहे त्या कामाचं ज्ञान, आणि तिसरी गोष्ट आहे नीटनेटकेपणा. ही शिवाजी महाराजांची त्रिसूत्री आपण अगोदर समजून घेतली पाहिजे. पहिली गोष्ट वेग, दुसरी गोष्ट आहे त्या कामाचं, संबंधित कामाचं ज्ञान, आणि तिसरी गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज कामामध्ये असलेला सुसूत्रपणा, नीटनेटकेपणा. आता पहिली गोष्ट वेग, काम कोणतंही असू द्या ते वेगात असायचं. शिवाजी महाराज कोणतंही काम वेगात करायचे, वेगात. साधं उदाहरण घ्या, शिवाजी महाराजांना कधीच लढायला जाताना हत्तीवर बसून गेले नाही का? कारण हत्तीवर बसून जायचंय तर हत्तीला वेग नाही, हत्ती वेगात पळू शकत नाही. तुम्ही कधी हत्ती सुसाट वेगानं धावलेला बघितला नसेल, धावतही नाही हत्ती, घोडा मात्र सुसाट वेगानं धावतो. आणि म्हणून शिवाजी महाराज घोड्यावर बसून लढायला जायचे, लढाया जिंकायचे. त्यांच्या सर्व मावळ्यांना सुद्धा बसायला घोडे असायचे. पहिली गोष्ट शिवाजी महाराजांकडून एक गोष्ट शिकायची आहे, ती म्हणजे वेग. माणसाला जीवन जगण्यामध्ये तुफान वेग असला पाहिजे, अफलातून वेग असला पाहिजे. दुनिया खूप पुढे गेली आहे, जग खूप पुढे गेलं आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांना समजून घ्यायचं असेल तर पहिली गोष्ट वेग, दुसरी गोष्ट ज्ञान. काम कोणतंही असो त्या कामाचं नॉलेज असलं पाहिजे. तुम्ही शेती देखील करत असाल तर शेती नॉलेज असल्याशिवाय शेती चांगल्या पद्धतीने करता येत नाही. नाहीतरी पिढ्यानपिढ्या शेतीत नॉलेज नाही, म्हणून आमचे बापजाते फक्त शेतीच करतायत, तेच पिकं घेत आहेत. ज्या माणसाला आजही शेतीचं नॉलेज आलं, ती माणसं शेतीतून सुद्धा करोडपती झाले. चला, विषय आहे आपला वेग, ज्ञान. काम कोणतंही असो वेग असला पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगतोय. तिसरी गोष्ट आहे त्या कामाचा नीटनेटकेपणा. पहा, नीटनेटकेपणा किती महत्त्वाचा आहे. एखादं काम तुम्ही करता आणि त्या कामामध्ये जर नीटनेटकेपणा नसेल तर तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळत नाही. साधी गोष्ट सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये लढणारा रामजी पांगेरा कानेरगडाच्या लढाईमध्ये मरण पावला होता. आणि कानेरगडाच्या लढाईमध्ये मरण पावलेला रामजी पांगेरा ज्या वेळेला मृत्युमुखी पडला आणि ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना कळली की आमचा एक मावळा कानेरगडच्या लढाईमध्ये मृत्युमुखी पावलाय, तर छत्रपती शिवाजी महाराजांकडे नीटनेटकेपणा किती होता हे सांगायचं मला तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज लगेच त्यांच्या वडिलाला भेटायला गेले. म्हणजे रामजीच्या वडिलांना भेटण्यासाठी स्वतः स्वराज्याचा मालक, स्वराज्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रामजी पांगेराच्या वडिलाला म्हणजेच मारुती पांगेरा यांना भेटण्यासाठी गेले. आणि मारुती पांगेरा यांचं जाऊन सांत्वन, मारुती पांगेरा म्हणजे रामजी पांगेरांचे वडील, आणि त्या म्हाताऱ्या बाबांचं सांत्वन करण्यासाठी स्वराज्याचा सूर्य गेला, गरिबाच्या झोपडीमध्ये गेला आणि त्यांचं सांत्वन केलं आणि त्यांना काही पैसे घेऊन गेले. म्हणजे मला सांगायचं आहे, स्वराज्य उभा करताना नीटनेटकेपणा छत्रपती शिवाजी महाराजांनी जोपला होता, नीटनेटकेपणा अवलंबला होता. आणि तो नीटनेटकेपणा आपणही आपल्या आयुष्यात अवलंबिला पाहिजे. म्हणजे शिवाजी महाराजांकडे 3 गोष्टी शिकायच्या, 3 शिवसूत्र लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो मी, छत्रपती शिवाजी महाराजांचे 3 शिवसूत्र आहेत. वेग, आयुष्यात जीवन जगत असताना वेगात जगलं पाहिजे. दुसरं शिवसूत्र आहे ज्ञान, काम कोणतंही असो त्या कामाचं ज्ञान असलं पाहिजे. आणि तिसरं शिवसूत्र आहे नीटनेटकेपणा. या 3 गोष्टी जर का तुमच्याकडे असल्या मित्रांनो, तुम्ही यशस्वी झालात म्हणून समजा. म्हणून शिवाजी महाराज यशस्वी होण्यासाठी शिवाजी महाराज समजून घेतले पाहिजे, पुढचं पाऊल टाकण्यासाठी शिवाजी महाराज समजून घेतले पाहिजे. साधी गोष्ट सांगेल मी तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराज, प्रत्येकजण आता शिवाजी महाराज तर कोणी बनवू शकत नाही दादा, पण शिवाजी महाराजांचे विचार आपण पुढे घेऊन गेले पाहिजे. त्यांच्या काही गोष्टीवर वादविवाद करत बसण्यापेक्षा त्यांच्या, आता मला बऱ्याच जणांचे फोन येतात की नाही शिवाजी महाराजाला बसायला घोडा होता का घोडी होती. मी बोलतो बाबा, घोडा होता का घोडी होती. शिवाजी महाराजांची जयंती कोणत्या तारखेला करायची, तिथीनुसार करायची का तारखेनुसार करायची. शिवाजी महाराजांचे गुरु नेमके कोण, तुकोबराय की आणखीन कोण. मी म्हणतो तुम्ही वादाच्या विषयाला हात घालताच कशाला. माझ्या राजांकडे बऱ्याचशा काही चांगल्या गोष्टी होत्या ना, त्या घ्या ना. म्हणजे आपल्याला सवयच अशी लागली पहा, पटकन वादाच्या गोष्टीमध्ये उडी टाकायची आहे.
आणि वाद काय ते बघायचे. आणि मुळात आमच्या महाराष्ट्रानं थोर महापुरुषांच्या विषयाचा मुळात वादच केला. जगद्गुरू तुकोबराय वादात अडकले, छत्रपती शिवाजी महाराजाला वादात अडकवलं. हे करणाऱ्या माणसांची मानसिकता होती, यांचं चरित्र जगासमोर येऊ नये. पण आपण त्यांना बळी न पडता, त्यांच्याशी बळी न पडता आपण छत्रपती शिवाजी महाराज फक्त समजून घेतले पाहिजे. त्यांच्या सकारात्मक गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची सकारात्मक गोष्ट आहे, छत्रपती शिवाजी महाराजांकडं शिवाजी महाराजांनं सोसलं होतं, भयानक सोसलं होतं, खूप सोसलं होतं. माझ्या राजानं एवढं सोसलं ना, माझ्या राजानं स्वतःच्या पोराला कोठडीत उभा केलं, न्यायालयाच्या कोठडीत संभाजीराजाला उभा केलं. संभाजीराजे न्यायालयाच्या कोठडीत उभा राहिले होते का? गोदा पळवून आणली का नाही याच्यासाठी. खरं तर गोदा हे प्रकरण चुकीचंच रंगवलेलं. आता छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःच्या पोराला कोठडीत उभा करण्याचं कारणच नव्हतं काही. राजे होते ना ते, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज राजे होते. नाही आमच्या पोरांना शिक्षा करायची नाही असंही म्हणू शकले असते, असंही म्हणू शकत होते. पण नाही, न्यायवंत राजा, नीतिवंत राजा, प्रजा हितदक्षक राजा. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःच्या पोराला न्यायालयाच्या कोठडीमध्ये उभा केलं. दुर्दैवानं ते निकाल माझ्या राजांच्या, सुदैवानं माझ्या राजांच्या बाजूने निकाल लागले ती गोष्ट वेगळी आहे. पण दुर्दैवानं आरोप खूप झाले, किती आरोप झाले. आणि हे सगळे आरोप स्वतःच्या पोराच्या बाबतीत होत असताना माझा राजा सहन करत होता. तिसरी गोष्ट, शिवाजी महाराज सोसणारे तर होतेच, पण शिवाजी महाराजांनी कधीही कोणाला दुखवलं नाही. माझे संभाजीराजे बोलून जायचे. संभाजीराजांचं व्यक्तिमत्व बोलणारं होतं दादा. आणि म्हणूनच खूप कमी काळ जगावं लागलं माझ्या संभाजीराजाला. वय वर्ष 32 वर्षाचं आयुष्य छत्रपती संभाजी महाराजाला लाभलं. शिवाजी महाराजाला 50 वर्षाचं आयुष्य लाभलं. आणखीन एक गोष्ट मी सांगत असतो नेहमी कीर्तनामधून, व्याख्यानामधून, तुम्ही किती जगलात ना ते महत्त्वाचं नाही, तुम्ही कसे जगलात ते महत्त्वाचं आहे. माझे शिवबाराजे 50 वर्ष जगले, 50 वर्ष. छत्रपती संभाजीराजे 32 वर्ष जगले. जगद्गुरू तुकोबराय 42 वर्ष जगले. ज्ञानेश्वर माऊली 22 वर्ष जगले. दादा, आपण किती जगतो ते महत्त्वाचं नाही, आपण कसं जगतो ते महत्त्वाचं आहे. याच्याही पुढे जाऊन सांगतो, जगातल्या प्रत्येक क्रांत्या ज्या होतात ना त्या 40 वर्षाच्या आतच होतात. कुठलाही महापुरुष घ्या तुम्ही, चला कुठलाही महापुरुष 40च्या आतच त्याने क्रांती केलेली आहे. राजगुरू भगतसिंग असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, स्वामी विवेकानंद असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, जगद्गुरू तुकोबाराय असतील, 40च्या आत, वयाची 40 संपायच्या आतच क्रांती होते. आणि म्हणून इथल्या तरुणाईनं ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. आपल्याला जर क्रांती करायची असेल तर वाढत्या वयाबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आपण समजून घेतले पाहिजे. क्रांती करण्याचं वय आपलं संपून न जाता याच वयामध्ये क्रांती होत असते. आणि म्हणून नाचून क्रांती होत नाही. शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये नुसतं नाचून क्रांती करता येत नाही. क्रांती करायची असेल तर नाचून क्रांती होत नाही, क्रांती करायची असेल तर वाचून क्रांती होते. म्हणून नाचून शिवजयंती साजरी करण्यापेक्षा आपण वाचून शिवजयंती साजरी करायला आता तरी शिकलं पाहिजे. आपण सर्वजण आज झकास मराठी या पेजवरती आमच्या फडसाहेबांच्या, अर्जुन फडसाहेबांच्या तुम्ही सर्वजण लाईव्ह आहात, याचं मला कौतुक आहे. आज सर्वजण दिसत आहेत तुम्ही. धनंजय फड असतील, मंगेशजी कराळे असतील, तांदळे सर, मल्लिकार्जुन तांदळे सर असतील, धनंजय फड असेल, आपण सर्वजण तुम्ही हे विचार जे ऐकता आहात. मी आपणा सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो. फड सर, कराळेजी, तांदळे सर, आपणा सर्वांना एक गोष्ट मी सांगू इच्छितो. छत्रपती शिवाजी महाराज एक अफलातून रसायन आहे. आणि शिवाजी महाराज कुठल्या एका जातीची मक्तेदार नाही, कुठल्या एका धर्माची मक्तेदार नाही. आता दुर्दैवानं जाती धर्मामध्ये त्यांना अडकवलं गेलं, त्यांच्यावरती राजकारण केलं गेलं. पण हे जातीपुरतं आणि धर्मापुरतं रसायन नाही. छत्रपती शिवाजी महाराज जातीचे राजे नव्हतेच. मी तर म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज हे मातीचे राजे होते, मातीचे. शिवाजी महाराजांना लावली जाते, आमचे तरुण लावत असतात पा कोणती, की महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. चूक. अर्जुन कुमार फड, चूक. छत्रपती शिवाजी महाराज जातीचे राजे नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज मातीचे राजे होते. आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत नाही. छत्रपती शिवाजी महाराज तमाम हिंदुस्थानचं आराध्य दैवत. पण आम्ही बिरुदेवाला लावल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल समज, गैरसमज आपण दूर केले पाहिजे. बरेचसे गैरसमज आहेत आज तरुणाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, आपण ते दूर केले पाहिजे. आणि त्यासाठी व्याख्यानातून, कीर्तनातून, पुस्तकातून शिवाजी महाराज समजून घेणे महत्त्वाचे आहे.
बऱ्याच ठिकाणी मी सांगितलं पहा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला आणखीनही खूप ठिकाणी दारू पिऊन भांडणं झालेले तुम्ही ऐकलेले आहेत, आम्ही ऐकलेले आहेत. दादा, ज्या राजांच्या इतिहासाच्या एका एका शब्दानं आमच्या अंगावरती रोमांस उभा राहतो, त्या महाराजांच्या जयंतीला आपण दारू पिऊन नाचावं, इतकी हलकट अवलाद असली महाराष्ट्रामध्ये पुन्हा पैदा होऊ नये. आणि म्हणून मी प्रखरपणे बोललो देखील. त्या दिवशी मी संभाजीनगरच्या त्या कीर्तनामध्ये बोललो की दारू पिऊन नाचणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे नसतात, हे फक्त दारूवर आणि चपटीवर जगणारे कावळे असतात. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाला, माझ्या राजाला सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं, सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं माझ्या राजाला, आणि त्या जयंतीला आपण दारू पिऊन नाचावं, लाज नाही वाटत आपल्याला? आणि म्हणून ज्या वेळी तुमच्या भागात, तुमच्या गावात जयंती असणार आहे, त्यावेळी तुम्ही व्यसनमुक्त शिवजयंती साजरी केली पाहिजे. त्या दिवशी गावात कसल्याही प्रकारचं कुणीही व्यसन करता कामा नये. साध्या साध्या गोष्टी तो शिवाजी महाराजांकडनं जे शिकायचं नाही, ते ज्या गोष्टी तुम्ही शिकायला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही शिकत नाही. बघा, माझा राजा बोलताना कसा सगळ्यांना आदरयुक्त बोलायचा. माझे राजे बोलताना प्रत्येकाला पाठीशी जी लावायचे. धनाजी, येसाजी, तानाजी, कोंडाजी, ही भाषा होती दादा. माझ्या माऊलींनी वर्णन केलंय, तैसे साच आणि मावळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माणसाचे शब्द असे असले पाहिजे, अमृतासारखे शब्द असले पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे शब्द तसे होते. म्हणून की काय, तुकोबराय सुद्धा एका ठिकाणी बोलले, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दाचे अमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. आणि म्हणून मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांकडे जी भाषा होती ना, ती भाषा वापरायला शिका, आदरानं बोलायला शिका. आजचं जगच मुळात तुम्ही रिस्पेक्ट दिला तर तुम्हाला रिस्पेक्ट देतं, अन्यथा रिस्पेक्ट देत नाही. तुम्ही आदर केला एखाद्याचा तर लोक तुमचा आदर करतात, अन्यथा कोणीही आदर करत नाही. म्हणून टेक रिस्पेक्ट, गेव रिस्पेक्ट. तुम्ही आदर दिला, लोक तुम्हाला आदर देतील. आणि छत्रपती शिवाजी महाराजाला हे ज्ञात होतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज बोलत असताना प्रत्येकाला आदरानं बोलायचे. कुणव्याची पोर लढायला घेतली, माळ्याची, महाराजची, मांगाची, रामोश्याची, मुसलमानाची, ब्राह्मणाची, मराठ्याची, 18 पगड जातीची माणसं एकत्र केली. आणि म्हणून 18 पगड जातीचा राजा म्हणतो आपण, शेतकऱ्यांचा राजा म्हणतो आपण, दीनदलितांचा राजा म्हणतो आपण, कष्टकऱ्यांचा राजा म्हणतो आपण. हे ज्या उपाध्या आहेत ना, ह्या सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजाला याच्यासाठी आहेत की राजा कुठल्याही एका जातीपुरता किंवा एका धर्मापुरता मर्यादित नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कधीही कुठल्या धर्मावर हमला करायचा नाही, कधी कुठल्या जातीला शिव्या द्यायच्या नाही. मुद्दाम काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात आणि एखाद्या जातीला शिव्या देतात, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात आणि एखाद्या माणसाला शिव्या देतात, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात आणि एखाद्या धर्माला शिव्या देतात. म्हणून दादा, धर्माच्या विरोधात भांडण्यासाठी माझ्या राजाचं नाव घेऊ नका, जातीच्या विरोधात भांडण्यासाठी माझ्या राजाचं नाव घेऊ नका. तो आमच्यासाठी देव आहे, तो आमच्यासाठी प्राण आहे. आणि म्हणून देवाला देवा समान वागणूक दिली पाहिजे. देव कुणा एकटाचा नसतो, देव सगळ्यांचा असतो. आणि हा देव तर 33 कोटीला भारी आहे. म्हणत असतो आपण 19 फेब्रुवारी, 33 कोटीला भारी 19 फेब्रुवारी. आणि ती 19 फेब्रुवारी प्रत्येक वर्षी आपण एवढ्या उत्साहात साजरा करतो. आणि उत्साहात साजरा करता येते कोण माहिती आहे? तरुणाई साजरी करते. आजची तरुणाई. म्हाताऱ्या माणसाने शिवजयंती साजरी केली असं कोणी बघितलं का? आहा, म्हातारी माणसं शिवजयंती साजरी करत नाही, तरुणाई साजरी करते. आणि म्हणून या तरुणाईनं एक भान ठेवलं पाहिजे, शिवजयंती साजरी करत असताना आपल्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना होणार नाही, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. कारण मी पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबनाच होते. कुठंतरी ट्रायलीमध्ये त्यांचा फोटो ठेवला जातो, त्यांच्या पुढे नाही नाही ते गाणे लावले जातात, आमच्या आया बहिणीला अपमानित केलं जातं, नको नको ते गाणे त्यांच्यासमोर लावले जातात. म्हणून दादा, शिवाजी महाराजाला मोठं करणारे आपण कोणीच नाही, तुम्ही आम्ही कोणीच नाही. शिवाजी महाराज हे पहिलंच मोठं व्यक्तिमत्व आहे. तुम्ही आम्ही कोण मोठे करणार? एक डीजे लावला म्हणून त्यांना मोठं नाही करू शकत आपण. पण त्यांचे विचार आत्मसात करून त्यांच्या विचारांचे वारसदार व्हा, त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत जाऊ द्या, त्यांचे विचार पुढच्या पिढीला फॉरवर्ड करा. त्यांचा मॅसेज पुढं गेला पाहिजे आणि ते मॅसेज पुढं लावणारे आपण एक पाईक होऊ, आपण त्यांचे मॅसेज वाहून नेणारे मावळे होऊ. आणि म्हणून हे काम आजच्या तरुणाईनं हातात घेतलं पाहिजे. माझं बोलणं थोडं कटू असतं, पण ते सत्य असतं. आणि म्हणून एक कटू गोष्ट, शेवटी एक तुम्हाला कटू गोष्ट बोलणारच आहे मी जाता जाता, की मित्रांनो,
छत्रपती शिवाजी महाराज हा राजकारणी लोकांनी त्यांच्या पोळ्या भाजण्यासाठी मुद्दाम वादात घातलेला विषय आहे. पहा, कुठल्याच राजाची जयंती, कुठल्याच महापुरुषांच्या जयंतीला वाद नाही, पण माझ्या राजाच्या जयंतीला वाद मुद्दाम निर्माण केला. जगात एकच महाराज असे आहेत की त्यांचा वाद बाकी संतांपेक्षा जास्त आहे, ते म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. आणि जगामध्ये एकच राजा असा आहे की त्या माझ्या राजांचा वाद इतर सगळ्या राजापेक्षा वेगळा आहे आणि त्याच्यावरती राजकारण केलं जातं. पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण केलं जातं. शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय कुठलाही पक्ष, कुठलीही संघटना प्रचाराला सुरुवातच करत नाही. आणि म्हणून सर्वच पक्षाला, सर्व संघटनेला म्हणजे एक छोटा मावळा म्हणून 350-400 वर्षानंतर तर शिवाजी महाराजांचा एक शिपाई म्हणून एक विनंती असेल सर्वांना की छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण करून लोकांचे डोके भडकवण्याचं काम कुठल्याही संघटनेनं आणि कुठल्याही पक्षानं करू नये. एवढी जाता मी सर्व पक्षांना आणि सर्व संघटनेला एक त्यांच्या विचारांचा पाईक म्हणून विनंती करतो. आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आमची तरुणाई नक्कीच आत्मसात करेल. आणि छत्रपती शिवाजी महाराज हा विषय डोक्यावर न घेता डोक्यात घालून इतिहास वाचून इतिहास घडवण्यासाठी आमची तरुणाई सज्ज होईल. एवढंच या ठिकाणी या झकास मराठी आमच्या पेजवरती आमचं मनोगत या ठिकाणी मांडतो आहे. अर्जुनजी फळ, आपण या ठिकाणी मला या पेजवर आमंत्रित केलं, मला या ठिकाणी पेजवरती बोलवलं, म्हणून पुन्हा एकदा मी आपले आभार मानतो. आपण सर्वजण जेवढे काही लाईव्ह होता आपणा सर्वांचे पुनश्च आभार मानतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.